ब्राह्मणांचं जाती व्यवस्था नष्ट करण्यावर काय निदान आहे या व्यवस्थेचं. कुणी निदान सांगितलं नाही. या देशाचे सगळे हिंदू धर्मशास्त्राचे पुरस्कर्ते आहे. धर्मशास्त्राचे पुरस्कर्ते आहे. बरोबर किती बोलत असतील सेक्युलर ब्राह्मण, समाजवादी ब्राह्मण चांगलं चांगलं बोलत असतील, जाती व्यवस्थेवरती टीकाही करत असतील, वाईट हे मत त्यांना पटत असेल, पण ते धर्मशास्त्रांचा विरोध करण्यासाठी कदापि पुढाकार घेताना दिसत नाही. पटतं त्यांना, सगळं पटतं. असं सेक्युलर ब्राह्मण म्हटलंय बाबासाहेबांनी. सेक्युलर ब्राह्मण आणि प्रायश्चित ब्राह्मण, ब्राह्मणाचे दोन वर्ग केले आहेत बाबासाहेबांनी. एक आहे प्रायश्चित ब्राह्मण. प्रायश्चित ब्राह्मण म्हणजे काय, पुरोहितचा वर्ग. हा एक वर्ग आहे जो भयानक ऑर्थोडॉक्स आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो बदल स्वीकारत नाही. दॅट क्लास म्हणजे विच क्लास, क्लास जो कर्मकांड, पूजा अर्चना, सेरेमनी हिंदूचे सगळे करतो, त्या वर्गाला काय म्हणतात, प्रायश्चित क्लास म्हणतात. आणि दुसरा वर्ग जो आहे त्यातला तो आहे सेक्युलर ब्राह्मण. हा थोडा निधर्मी आहे. हा थोडा सुधारणावादी आहे, विचार मांडतो सुधारणावादी सेक्युलर ब्राह्मण. सेक्युलर म्हणजे निधर्मी. सेक्युलरचा अर्थ काय, निधर्मी. तो हिंदू धर्मातल्या धर्मशास्त्राची तरफदारी करीत नाही. सेक्युलर ब्राह्मण तरफदारी करीत नाही. हा मात्र ऑर्थोडॉक्स आहे. हा क्लास ऑर्थोडॉक्स, रूढीवादी, परंपरावादी, तो बदलायला अजिबात काही करा. हार्ड नट टू क्रॅक, हार्ड नट टू क्रॅक अशी त्याची भूमिका आहे. त्याला बदलणं कठीण काम आहे. हा मात्र बोलतो खूप, बोलगेवडा खूप आहे. समाजातील ब्राह्मण तुमच्यात घुसतात, आपण त्यांना भाषणाला बोलावतो. श्रीनिवास खांदेवाले, तुमच्या ह्याच्यात आला शरद जोशी, तुमच्या ह्याच्यात तुमच्या स्टेजवर येऊन तुम्हाला खूप गोष्टी सांगितल्यात. त्यांनी खूप तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि असे किती ब्राह्मण आहेत की त्यांना आपण वाढवलेलं आहे. आपल्या मंचकावरून आपण कित्येक ब्राह्मणांना बोलावून त्यांना संधी देऊन त्यांना वाढवण्याचं काम. सेक्युलर चांगले आहेत, बोलतात. बाबासाहेब चांगलं बोलतात. यदी फडके खूप चांगलं बोलते. यदी फडकेले चालवलं आपल्या लोकांनी. यदी फडके काढून तो कॉन्स्टिट्यूशन निर्मिती बदलाल. बाबासाहेबांनी घटनेचं जे काम केलं ते थोड्या फार तिकडलं जोडतोड करून संविधान तयार केलं. यदी फडके बोलतो. या यदी फडकेला एकेकाळी आपल्या लोकांनी खूप झेललं. विसर्जो श्रीपाद जोशी, एजी ऑफिसचा, विदर्भ साहित्य संघाचा मोठा मोठी श्रीपाद जोशी, कित्येक आपल्या समाजात नाचवले. आपल्या समाजात सेक्युलर ब्राह्मण आहे, ते सुधारणावादी वाटतात आपल्याला. व्हॉट इज द आउटकम? आउटकम काय आहे? झिरो. आउटकम काय आहे? झिरो. म्हणून सेक्युलर ब्राह्मण राव की प्रायश्चित ब्राह्मण राव, बाबासाहेब म्हणतात प्रायश्चित आणि ब्राह्मण राव दोघेही चट्टे बट्टे अवसरवादी आहेत. हा दाखवत जरी असला तरी तोही कामाचा नाही आणि हा तर अजिबातच नाही. तो बदलायलाच तयार नाही. हा कमीत कमी बोलतो, हा कमीत कमी त्याच्या विरुद्ध, धर्मशास्त्राच्या विरुद्ध बोलतो. तरी कमीत कमी आपल्या स्टेजवर कमीत कमी त्याचा विरोध तरी करतो. ब्राह्मणाला शिवाय तरी देतो. एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला शिवाय देतो. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवली करतो, आपण टाळ्या वाजवतो. क्या कुलकर्णी बोलली, कृपादाय कुलकर्णीने किती नाचवला. आपण हजारोनी कार्यक्रम घेतले तिचे रूपाबोधी. आता पुढे काय झाली, तेथील रूपाबोधी. बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी काही मिशन उभं केलं.
संस्कृति पंडित थी वो, बहुत कुछ कर सकती थी। खेमा भिक्षुणीसाठी एका वार्तात म्हटलं होतं, खेमा भिक्षुणी जे काम केलं, विद्वान भिक्षू 500 पोहोचलेल्या भिक्षूंना हरवणारी कपॅसिटी असणारी बुद्धाच्या संघात एक भिक्षुणी होती, त्या भिक्षुणीचं नाव खेमा. इंटेलेक्च्युअल तिच्यात वादविवाद तिच्याबरोबर करू शकत होते, हरवून टाके वादविवादात, तेवढी प्रकाराची विद्वत्ता होती आणि धम्मावरती तिची मास्टरी होती खेमा. म्हणलं अशी ही खेमा होऊ शकते. एका भाषणात मी रुपाकडून कधीबद्दल चित्रपटावरच बोलत असतो. तुम्ही मॅडम म्हटलं खेमा भिक्षूंसारखं काम हाती घ्यायला पाहिजे आणि ज्या अंधश्रद्धेत महिला बुडलेल्या आहेत बहुजन समाजाच्या आणि आपल्या बहुजन समाजाच्या जास्त बुडलेल्या आहे, आपल्या थोड्या कमी प्रमाणामध्ये आहे, पण आपल्यातही आहेतच. नाही असं तुम्ही नका सर, पुढे आलबेल नाही आपलं काम पुढे आलबेल नाही आहे. आता तर इकॉनॉमिकल सुरक्षा आणि सिक्युरिटी जो ज्या समाजाला जास्त लाभ दिले आहे तो जास्त बिघडत चाललेला आहे. तो जेव्हा धर्माच्या मागे आता जास्त जाताना दिसतोय, उपास तापास तो जास्त जाताना दिसतो आहे सध्याच्या परिस्थितीत. क्लास म्हणजे इकॉनॉमिकली सेक्युर क्लास सुरक्षित झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला आहे. त्यांच्या बाया आज कोणत्या देवीचे उपास, कोणत्या याचे उपास, कोणी इकडू बाबाकडे, कोणी कोणत्या बाबाकडे, कोणी हाजी मलांकडे, तर कोणी गिरडाले त्या दिवशी गिरडाचा देव पाहुणा. आपले लोक गिरडाला जातात, बकरा कापतात. आपल्या समाजात काय कमी